नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळा आणि कढीपत्ता यांचा केसासाठी आणि पोटासाठी उपयुक्त असा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत, जो चवीला एकदम छान लागतो आणि या ज्यूसमुळे आपली बॉडी डिटॉक्स होते आणि आपल्याला एवढं फ्रेश वाटायला लागतं. तर पटापट बनवायला घेऊयात. तर इथं मी मोठ्या साईजचा एक आवळा घेतला आहे, मीडियम असेल तर 2 घ्यायचे, एकदम गावरान आवळे असतील तर 3 घ्यायचे. तर मी इथं कढीपत्त्याची 20-25 पानं घेतले, थोडासा पुदिना, तुळस आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर माझा ज्युसर खराब झाल्यामुळे मी आता आपलं जे मिक्सरचं भांडं असतं मोठं, त्याच्यातच ज्यूस कसा बनवायचा ते दाखवते. तर इथं सुरुवातीला आवळा बारीक कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या त्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक होईल. आवळा हा एकदम छान आणि परिपक्व असा घ्यायचा, एकदम कच्चा पण नाही घ्यायचा आणि खराब असा आवळा घ्यायचा नाही. तर हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. एकदम पाणी टाकलं तर बाहेर येतं आणि याच्या कडेने या पद्धतीने कपडा गुंडाळून घ्यायचा, जेणेकरून बारीक केल्यानंतर बाहेर येणार नाही. तर एक गाळणी घ्यायची आहे आणि खाली एखादं भांडं ठेवून या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. तर हे जर ज्युसरमध्ये गाळलं गेलं तर अजूनही बारीक होऊ शकतं आणि राहिलेलं अर्धा ग्लास पाणी जे काही थोडंसं पाव राहिलं होतं ते याच्यावर ओतून ते अशा पद्धतीने दाबून याच्यातला ज्यूस पूर्ण पाडून घ्यायचा आपल्याला. तर बघा किती छान ज्यूस झाला आहे. तर आवळा आणि कढीपत्ता या दोन्हीचं कॉम्बिनेशन या ज्यूसमध्ये झालं आहे. हा जर ज्यूस आपण एक महिनाभर घेतला, एखाद्या दिवशी आपल्याला बनवायचं राहिलं तरी चालेल, पण महिनाभर घेतला तर आपली पांढरे केससुद्धा काळे होण्यामध्ये याची मदत होते. तुम्हाला हा ज्यूस नक्कीच आवडणार, त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.